तुम्ही जर अशा पद्धतीचं आळणी चिकन तुमच्या लहान मुलांना बनवून खाऊ घातलं ना, तर नक्कीच खुश होतील बघा. अजिबात चव विसरणार नाही आहे. कारण खायला म्हणाल तर अप्रतिम लागतं. चव खूपच भन्नाट लागते आणि काही नाही हो, खूप साध्या पद्धतीने मी आळणी चिकन बनवते. आणि जर तुम्ही हे आळणी चिकनचं जर रस्सा भाजी बनवायची असेल ना तिखट, त्याहून तर अधिक सुंदर लागते. चला तर मग आपण ह्याची रेसिपी पाहूया. तर काय केलेलं आहे, पाऊण किलो चिकन घेतलेलं आहे. त्यामध्ये अर्ध्या लिंबूची फोड पिळायची आहे, पूर्णपणे रस काढून घ्यायचा आहे. आणि लिंबाच्या रसानेच हे जे चिकन आहे ते छान असं 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे. याने काय होतं तर चिकनचा जो स्मेल आहे ना तो पूर्णपणे निघून जातो. आता इथे अगदी 2 ते 3 पाण्याने चिकन जे आहे ते स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे. आता यामध्ये टाकणार आहोत आलं, लसूण, कोथिंबीरची पेस्ट, त्याचबरोबर चवीनुसार मीठ आणि हळद टाकून पूर्णपणे चिकनला जे आहे ना ते चोळून घ्यायचं आहे. चिकनला सगळीकडे लागलं पाहिजे आलं, लसूण, कोथिंबीरीची पेस्ट, यासाठी व्यवस्थित असं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता काय करूया, गॅसवरती पातेलं ठेवूया आणि त्यामध्ये अगदी 2 ते 3 चमचे तेल टाकून घेऊया. आणि तेलामध्ये इथे मी खडे मसाले किंवा काहीही वापरत नाही आहे. अगदी हे मॅरिनेट केलेलं जे चिकन आहे, आता आपण आलं, लसूण, कोथिंबीरची पेस्ट लावून ठेवलेलं तेच चिकन यामध्ये मी ॲड करते आहे. तर हे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेलं आळणी चिकन खायला मंडळी अप्रतिम लागतं, चविष्ट लागतं. आणि ह्याचा जो रस्सा म्हणाल ना, तर खरंच सर्दीसुद्धा लांब पळेल ह्या चिकनच्या रस्स्याने. एवढं भारी लागतं, सुरेख लागतं. एकदा नक्की ट्राय करून पहा अशा पद्धतीने. आणि जो चिकनचा जो येणारा स्मेल आहे ना, तो सुद्धा दूर होतो जर आपण त्याला आलं, लसूण, कोथिंबीरची पेस्ट, त्याचबरोबर हळद, मीठ लावून केल्यानंतर जे चिकन आळणी चिकन बनतं ना, त्याची चवच न्यारी आहे, अधिक रुचकर लागते. आणि यामध्ये पाणी न टाकता आपण असेच वाफवून घेणार आहोत अगोदर, कारण जे मीठ लावून ठेवलेलं आहे ना चिकनला, तर त्याचं पाणी सुटतं यासाठी. आणि थोडंसं ताटावरती पाणी टाकलेलं आहे मी 1 ग्लास. आणि ते गरम पाणी जे आहे ना ते यामध्ये ॲड करणार आहोत. आणि लक्षात असू द्या, गरमच पाणी नेहमी वापरायचं कोणत्याही भाजीला. गरम पाणी वापरल्याने ना तर्रीसुद्धा खूप छान येते भाजीची आणि भाजीसुद्धा अधिक रुचकर बनते. यासाठी कोणत्याही भाजीला गरम पाणी वापरा. आणि सर्वात शेवटी ते चिकन जे आहे ना ते शिजवून घेतलेलं आहे आणि कोथिंबीर टाकलेली आहे बारीक चिरून. आणखीन एक 5 मिनिटे आपण बारीक गॅस करून हे जे चिकन आहे ते शिजवून घेणार आहोत. आणि आफ्टर 4 ते 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता, आहाहा, काय कलर आलेला आहे आणि सुगंध म्हणाल तर एकच नंबर. पटकन मी हे पिऊन घेते, तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब मात्र नक्की करा.